ಬಿಟ್ಟು ಸ್ವಲ್ಪ ಪ್ಲೀಸ್ ಇದಾಗ ನಾಗನ. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आज 19 डिसेंबर 2024 आहे. अवघ्या लवकरात लवकर महाराष्ट्र सेटची जाहिरात येणार आहे. तर या येणाऱ्या महाराष्ट्र सेट्स परीक्षेची तयारी आजपासून आपण सुरुवात करणार आहोत. महाराष्ट्र सेट परीक्षा पास होणं हा अत्यंत सोपं आहे. नेट परीक्षा आणि सेट परीक्षा या दोन्ही परीक्षांचे सिलेबस एकच असल्यामुळं आपण या परीक्षांचा अभ्यासाची सुरुवात आतापासून तयारी करावी. आणि या परीक्षेसाठी तुमच्या सोबत मी आहे. माझा अनुभव मी तुमच्या सोबत शेअर करतो. आपण या परीक्षामध्ये यशस्वीरित्या गुण घेऊन यशस्वी व्हायला पाहिजे. तर पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 हा खूप सोपा पेपर असतो. ह्याच्यामध्ये एकूण 10 घटक आहे. ह्या 10 घटकापैकी 7 घटकावरती तुमचा कमांड पाहिजे. जरी 3 युनिटांचा अभ्यास नाही केला तरी 7 घटक व्यवस्थितरित्या आपण अभ्यास करा. तर मी आजपासून तुम्हाला अतिशय महत्वाचा प्रत्येक युनिटाच्या आधारे 100 नवीन कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे. हे पूर्ण कन्सेप्ट आपण आपल्या नोटबुक मध्ये लिहून काढावी. फक्त माझं लेक्चर ऐकायचं नाही. मी जे माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर मी जे काय बोर्डवर लिहितो ते आपण कृपया तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थितरित्या लिहा आणि दररोज एकदा तरी तो वाचन करा आणि रिव्हिजन करा. आणि मी दिलेल्या ह्या 100 कन्सेप्ट मधून प्रश्न 100% यायला पाहिजेच, तेवढी प्रचंड आत्मविश्वास माझा आहे. त्यामुळं माझ्या प्रयत्नावरती तुमचा विश्वास ठेवा आणि तुमच्या विश्वासानेच तुम्हाला रिझल्ट मिळून जातो. ओके, चला. एकूण 10 घटकापैकी पहिला घटक आहे टीचिंग अप्टिट्यूड, अध्यापन कौशल्य, अध्यापन अभियोग्यता. या टीचिंग अप्टिट्यूड मध्ये येणारी जे 100 कन्सेप्ट आहे ते आपण बघूया. ऑलरेडी मी ह्यापूर्वी व्हिडिओ केलेले आहेत आणि ते व्हिडिओ आपण पाहावी आणि नोटबुक मध्ये नोट्स लिहा. कारण काय असतो, मी झालेल्या घटकावरती पुन्हा रिपीट करत नाही. झालेले घटक पुन्हा डिटेलमध्ये सांगत नाही. नवीन कन्सेप्ट असेल तरच डिटेलमध्ये जातो. डिटेल म्हणजे काय, परीक्षा पुरतच जे महत्व आहे तेवढंच मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके. आणि ह्यापूर्वीचा व्हिडिओ आपण पाहिला पाहिजे आणि पाहून नोटबुक मध्ये नोट्स लिहिला पाहिजे. तरच हा पुढील व्हिडिओ, पुढील कन्सेप्ट, पुढील जे घटक आहे ते तुम्हाला समजणार आहे. स्वयम इज इंडियाज ओन मूक प्लॅटफॉर्म. हे भारत सरकारच्या स्वतंत्र मूक प्लॅटफॉर्म आहे. मूक म्हणजे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस विच ऑफर्स फ्री ऑनलाईन कोर्सेस इन ऑलमोस्ट ऑल द डिसिप्लिन टू द स्टुडंट्स. हे ऑनलाईन माध्यमातून सर्वच्या सर्व कोर्सेस मुक्तपणे फ्री मध्ये विद्यार्थ्यांना शिकवले जातात. ऑल द डिसिप्लिन मीन्स ऑल द सब्जेक्ट. प्रत्येक सब्जेक्ट, अनेक सब्जेक्ट याच्यात आहे. ते प्रत्येक सब्जेक्ट मुलांना फ्री मध्ये शिकवतात आणि शिकवल्यानंतर ते कोर्स पूर्ण केल्यानंतर त्या कोर्सची एक प्रमाणपत्र तुम्हाला स्वयंनी देत असतात. आता हे स्वयं कोणकोणत्या प्लॅटफॉर्म पासून तुम्हाला शिकवतात इथं आहे बघा. कोर्सरा, युडेमी, युडॅसिटी, युनिव्हर्सिटी आर अदर मूक प्लॅटफॉर्म. मूक प्लॅटफॉर्म म्हणजे या प्लॅटफॉर्म पासून आपण विद्यार्थ्यांना फ्री कोर्सेस टीच करू शकतो. कोणकोणता? कोर्सरा, युडेमी, युडॅसिटी, युनिव्हर्सिटी. कृपया हे नाव लक्षात ठेवा. तर हे स्वयं कार्य करण्यासाठी एकूण 9 नॅशनल कोऑर्डिनेटर आहे. देर आर 9 नॅशनल कोऑर्डिनेटर्स आणि ते सर्व 9च्या 9 हे कोऑर्डिनेटर बद्दल मी ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले. ते पूर्णपणे लक्षात ठेवा. आणि त्याच्यासोबत हे ज्या 9 कोऑर्डिनेटर मध्ये हे 4 कोऑर्डिनेटर्स येतात. कोणकोणते? UGC, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन,
ECE, कृपया त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, कन्सोर्टियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन, कन्सोर्टियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन. त्याच्यानंतर IIMB, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगळुरू. आणि त्यानंतर NIOS, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. चला आता ब्लेंडेड लर्निंग, ब्लेंडेड लर्निंग ह्याचा अर्थ दोन घटक एकत्रित करून अध्ययन करणे, शिकणे. A learning model, it is a learning model that combines conventional face-to-face communication with non-conventional electronically produced learning input. पारंपरिक पद्धती आणि नवीन पद्धती या दोन्हींच्या मिश्रण करून आपण अध्ययन करीत असेल तर त्याला ब्लेंडेड लर्निंग असे म्हणतात. आता ट्रेडिशनल मेथड कोणकोणतं आहे? फेस टू फेस, वर्गात विद्यार्थी बसतात आणि वर्गात शिक्षक येऊन विद्यार्थ्यांना फेस टू फेस त्यांचा चेहरा पाहून आपण टीचिंग करत असतो. फेस टू फेस कम्युनिकेशन होत असतात क्लासरूम मध्ये. त्याच्यासोबत इलेक्ट्रॉनिक माध्यम वापर करून जे नवीन गॅजेट आहे, कॉम्प्युटर आहे, युट्यूब आहे, इंटरनेट आहे, त्याच्यानंतर असे अनेक इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सहाय्य घेऊन विद्यार्थी जर शिकत असेल तर त्या लर्निंगला, त्या लर्निंग मॉडेलला ब्लेंडेड लर्निंग मॉडेल असे म्हणतात. आता बघा, मी जे शिकवतो ते तुम्ही तुमच्या घरी बसून तुम्ही शिकताय युट्यूब माध्यमातून, हे ऑनलाईन झालं. परंतु जर तुम्ही ऑफलाईन मध्ये माझ्या घरी म्हणजे क्लासरूम मध्ये शिक्षक जे शिकवतात ते ऐकून तेच घटक पुन्हा घरी जाऊन कॉम्प्युटरच्या माध्यमाने ते शिकत असेल तर त्याला ब्लेंडेड लर्निंग असे म्हणतात. त्याच्यानंतर क्रेडिट. क्रेडिट म्हणजे काय? क्रेडिट कशाला म्हणतात? क्रेडिटचा काय फायदा होतो हे बघूया. क्रेडिट मीन्स, क्रेडिट हे इट इज अ युनिट बाय व्हिच द कोर्स इज मेजर्ड. एक कोर्स मेजरमेंट करण्यासाठी क्रेडिट हा एक युनिट म्हणून वापरले जातात. क्रेडिट डिटरमाइन्स, हे क्रेडिट काय निश्चित करतो? द नंबर ऑफ आवर्स ऑफ इन्स्ट्रक्शन रिक्वायर्ड पर वीक. एका आठवड्यात आपण विद्यार्थ्यांना किती तास शिकवलो हे या क्रेडिटद्वारे आपल्याला कळून जातो. 1 क्रेडिट इज इक्विलंट टू 1 आवर ऑफ टीचिंग. एक क्रेडिट म्हणजे 1 तास विद्यार्थ्यांना टीचिंग करणे, बोधन करणे, त्यांना शिकवणे 1 तास. 1 क्रेडिट इज इक्वल टू 1 आवर टीचिंग or 1 hour tutorials or 2 hour of practical work per week. 1 क्रेडिट म्हणजे 1 तास विद्यार्थ्यांना शिकवणे 1 आठवड्यात. 1 क्रेडिट म्हणजे 2 तास प्रॅक्टिकल घेणे विद्यार्थ्यासाठी, ते एका आठवड्यात. एका आठवड्यात 1 तास जर शिकवलो तर तो 1 क्रेडिट झाला. एका आठवड्यात 2 तास जर आपण प्रॅक्टिकल दिलो तर त्याला 1 क्रेडिट. ओके, लक्षात घ्या. आता उदाहरण त्याने देतात. 5 क्रेडिट आहे समजा. 5 क्रेडिट मध्ये 2 क्रेडिट आपण लेक्चर दिलो आणि 1 क्रेडिट आपण ट्युटोरियल दिलो आणि 2 क्रेडिट्स आपण फील्ड वर्क दिलो, तर किती तास आपण अध्यापन केल्यासारखं होईल एका आठवड्यात? तर 2 क्रेडिट ह्याचा अर्थ 1 क्रेडिट म्हणजे 2 तास अध्यापन करण्यासाठी, म्हणजे 2 तास आपण अध्यापन केलो, 1 तास आपण ट्युटोरियल दिलो. 2 क्रेडिट म्हणजे एका क्रेडिटला 2 तास आहे फील्ड वर्क करण्यासाठी, तर 2 क्रेडिट मीन्स 4 तास प्रॅक्टिकल करण्यासाठी. जे 2 आवर्स लेक्चर, 1 आवर ट्युटोरियल, 4 तास फील्ड वर्क एका आठवड्यात. आता 5वा कन्सेप्ट आहे स्टुडंट्स अप्रेझल. विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स चेक करण्यासाठी भारत सरकारने एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलेलं आहे, पारख. पारख हे काय करतं त्याचा फुल फॉर्म लक्षात घ्या, PARAKH. पारख. P म्हणजे परफॉर्मन्स, A म्हणजे असेसमेंट, परफॉर्मन्स असेसमेंट. R मीन्स रिव्ह्यू, अँड A मीन्स अनालिसिस, K मीन्स नॉलेज, analysis of knowledge, analysis of knowledge for holistic development,
फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट, त्याचा फुल फॉर्म परीक्षेत विचारतात. पूर्णपणे लक्षात ठेवा आणि नोटबुक मध्ये लिहा. थँक्यू सो मच. नमस्कार.